आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। लाखो भाविकांच्या साक्षीने सप्तशृंग गडावर फडकला कीर्तिध्वज। लाखो भाविकांनी घेतले भगवतीचे दर्शन। कळवण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून गेल्या तब्बल 36 ते 48 तासांपासून दर्शनासाठी सलग रांगा लागल्या आहेत। लाखो भाविकांनी आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले असून बुधवारी मध्यरात्री देवीच्या शिखरावर पारंपरिक पद्धतीने भगव्या रंगाचा कीर्तिध्वज डौलात फडकविण्यात आला। या भव्य सोहळ्याने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। शेकडो मैलांचा प्रवास, तडपते ऊन आणि शारीरिक कष्टाची पर्वा न करता भाविक भगवतीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने गडावर दाखल झाले। मंदिर परिसर, चढण पायऱ्या तसेच संपूर्ण गावातील विविध भागात दर्शनासाठी लांबच लांब बाऱ्या लागल्या होत्या। उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेश भागातून भाविक अनवाणी पावलांनी गडावर पोहोचल्याचे दिसून आले। बुधवारी सकाळी 7:30 देवीचे अलंकार विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात मंदिराकडे मिरवणुकीद्वारे नेण्यात आले। यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते। श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांनी सहपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली। चैत्र यात्रेच्या कालावधीत काकड आरती, महानैवेद्य आरती, पंचामृत महापूजा आणि सांज आरती असे विविध धार्मिक विधी नियमितपणे सुरू असून दररोज हजारो ते लाखो भाविकांची उपस्थिती नोंदविली जात आहे। काल दुपारी 3:30 श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून कीर्तिध्वजाची विधिवत पूजा करून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली। गवडी परिवार यांच्यासह पोलीस व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि सप्तशृंगी माता की जय, परसराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय अशा जयघोषात ही मिरवणूक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात आली। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। सायंकाळी श्री भगवती मंदिरात दर्शन घेऊन गवडी पाटील मध्यरात्री शिखरावर चढाई करतात। समुद्र सपाटीपासून सुमारे 4659 फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नसताना ही परंपरा वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे। सुमारे 13 मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी तसेच 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवडी शिखर गाठतात। शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करतात। हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते। गर्दीचा वाढता ताण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत। चैत्रोत्सवाच्या निमित्त संपूर्ण सप्तशृंगगड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत। यंदाही विक्रमी गर्दीमुळे सप्तशृंगगडावरील चैत्र यात्रा ऐतिहासिक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी।